आपलं घर बरं आणि आपल्या घरातली माणसं बरी. पण या सर्वांवर एकच पर्याय होता, ते म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम भेटल्या व त्या त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्ही शिक्षणाचा प्रसार करत आहात ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज एज्युकेटेड वुमन इफ हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले. झालं, हे माझ्याकडे पेटियन लेखन घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुले शिकवणार. मी काना, मात्रा, आकार, उकार हाच माझा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि सुंदर काव्यसुद्धा रचू लागले. पण समाजाचं काय? धर्म बुडाला सुरू होते. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म बुडतो? इतका हा धर्म तगलेला असू शकतो का? माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस? शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल, शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगला तर नाव होईल, पण वाघासारखं जगला तर नाव होईल. मी शाळेत जात असताना माझ्यावर दगड फेकली, तेही मी सहन केले. शेण फेकली, तेही मी सहन केले. थुंकले, तेही मी सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. मी शाळेत जात असताना अचानक एक धतिंग येऊन माझ्यासमोर उभा राहतो आणि मला म्हणतो, ए ढवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी ते आबरू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावे, आम्ही सुद्धा ज्योतिराव फुलेंच्या पत्नी आहे. घेतल्या सारखं त्याच्या कानाखाली लावली आणि ठणकावून सांगितलं, आज आलास तर थोबाड फुटला आणि उद्या येशील तर तुझ्या रक्ताने धरती रंगवून ठेवेल. अहो, स्त्री कोणत्याही जातीची असो, धर्माची असो, तिला सर्वांना बळी पडते यावं लागलं. अहो, एखाद्या स्त्रीचा पती वारला म्हणून तिने त्याला सती जावं? एखाद्या स्त्रीचा पती वारला त्यात तिचा काय दोष असतो? या सर्वांसाठीच आम्ही कामे केली. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. इतक्यातच आम्ही विधवा केशेबाई हिचा मुलगा म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या चिमुकल्या पावलांनी आमचं घर कसं भरून गेलं. त्याला आम्ही वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरसुद्धा बनवलं. इतक्यातच माझे पती ज्योतिराव फुले यांचं निधन झालं. पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली, धडाधड माणसे पडू लागली. मी यशवंताला म्हटलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं आणि आम्ही रुग्णांची सेवाही करू लागलो. पण हा रोग संसर्गजन्य होता, तो कदाचित मलाही होणार होता. पण जगलो तर या समाजासाठीच, आणि या समाजासाठी मरण पत्करावे लागले. मरणा, तुझं स्वागत आहे. अशीच मी सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली. असेच आम्ही सतीप्रतिपदा, केशबंदी या सर्वांवर मात केली. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणते, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खसले. एवढा अनर्थ एका विद्येने केले. अहो, एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली तर ते संपूर्ण कुटुंबाला शहाणी बनवते. म्हणून म्हणते, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. जय ज्योतिबा, जय सावित्री. डॉक्टर S.S. गोडे सिनियर सायन्स कॉलेज पथरोड. Now Dr. Gode sir and Gode ma'am felicitate to her